आहेत आणि जगाच्या पाठीवर दोनच दैवत आहेत. तुम्ही कुठेही जा, आम्ही रोज सांगत असतो महाराज, पंढरपूरला गेलं आणि पांडुरंगाचं दर्शन नाही झालं तर माणसानं वडिलांचं घेत जाऊ. हो, रुक्मिणी मातेचं दर्शन नाही झालं तर माणसानं आईचं घेत जाव. वणीला किंवा तुळजापूरला गेले देवीचं दर्शन नाही झालं तर माणसानं बायकोचं घेत जावं. बायको सुद्धा देवीच आहे, फक्त आपल्याला माहित नाही ही कोणत्या देवीचा अवतार आहे. बाई बिघडल्यावर कळतं चामुंडा आहे का कालिका आहे का महाकाली आहे, पण अवतारच आहे. आणि स्त्री घरात नाही ना, किंमत नाही हो घराला. काही उठलं बघा, इकडलं चाललं पण याला काय मुळेत बिळेत नाही ना असं मुळेत. हा असं बसा, अरे नीट बसा. विठ्ठल विठ्ठल श्राद्धाच्या निमित्तानं सगळ्यांना सांगतोय बघा, पाया पडून विनंती करतो, कारण पुन्हा पुन्हा माणसाला इकडे यायचं. आज ज्या कैलासवासी सुभाषरावजी ज्यांचा श्राद्ध आहे, खरं सांगा मला, ज्यांचं कष्टमय जीवन गेलं पण जाताना त्यांना काय दिलं बांधून? तुम्ही काय दिलं? एवढे ना ते समज तुम्ही सगळे आज श्राद्धाला आलात, आपण सगळे जेवण करणारे. जे माणूस 2 घास खात होतं ते गेलं की नाही? मग सांगा, वर्षभर झाले तुम्हाला त्यांची आठवण आहे म्हणून स्मरण म्हणून तुम्ही इथं आलात. माणसानं जाताना काही नेत नाही, माणूस काही नाही, कोणी काही नेलं. आमच्या मुंडे साहेबाला 13 कारखाने होते, एकही नाही नेला. बाळासाहेब ठाकरेंना सगळी मुंबई ओळखीत होती, काय नेलं बांधून? विलासराव देशमुख साहेबाला लातूर आखर रडत होतं, आम्ही आमचं शरीर देऊ, आमचं देहदान करू, आम्ही काहीतरी देऊ. डॉक्टर म्हणले तुम्ही किती काय द्या, यांचं शरीर प्रतिकार शक्ती कमी पडली ना. काय कोण देत असतं महाराज? आणि कुणी कुणाला काही देत नाही. जाताना फक्त ज्याची त्याला जावं लागते. फक्त लोकांना माझं कसं होईल याच्यासाठी लोकांचा प्रयत्न आहे. आणि तुम्ही आम्ही ना आज तुमच्या भागातले थोडं बरेच लोक की हे तरी सगळं करतात, आमच्याकडे श्राद्ध सुद्धा करत नाहीत. बापाच परिस्थिती नाहीये आणि करतेच नाही श्राद्ध, त्याच्यामुळे आशीर्वाद बी मिळत नाही ना. आणि तुम्हाला माहिती का, मायबापाचं श्राद्ध माणसानं करत जावं. महिना जीव घातला पाहिजे. वर्षाला पुण्यतिथी केली, कुणाची करायची पुण्यतिथी? आईची करायची ना, वडिलांची करायची, कारण त्यांच्या उदरात जन्म झालाय आपला. अजून एक उत्तर आहे का, देवच कोण आहे जगाच्या पाठीवर? आता तुम्ही कुलदैवत पूजू नाही तर कोणतेही पूजू आपण दैवत. ही देवळातले काय घरातले काय देव आणलेले का? आणलेले आपल्या वडिलांनी आणले कुलदैवत आणि गावाला आणले देव देवळातले. आपण आपल्या आईच्या हृदयामध्ये हा जो देव आला, कुठून आला कळत नाही ना. तसं वैकुंठातला देव पंढरपुरात आला. या सुखा एक वेसेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कनपत्राला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोको बसे जरी काही लंबे पायरी. मग ते पुढचं ते खास ते गाणं आहे. त्या गाण्यामुळे थोडं हे मधले चिरण बरे वाटते तर गाणं वाटत नाही. गाण्याचं कसं आहे, गणबाई मोगरा नाही का, ते तसे म्हणून नको वाटतं. पण हे लय गोड काम आहे. मला तुम्हाला सांगायचं काय कळलं का,
एक तरी असं माणूस पाहिजे जगाच्या पाठीवर की त्यानं देव नाही म्हणावं. आता लोक काय करतात माहिती का, देव नाही म्हणत नाही असं लोक म्हणत नाही, उगच म्हणते देव नाही. असा एकच माणूस नाही की देवाला भेट नाही, सगळी भेटत. बरं देव नाही म्हणणारे माणसाला मरणाच्या काठावर आल्यावर नाही तो म्हणला मग आयुष्यभर देव नाही म्हणला आणि शेवटला डॉक्टरकडे नेला, डॉक्टर म्हणलं 6 दिवसात मरणार आहे. मग काय म्हणतो तो, आता तुला 6 दिवस शिल्लक आहे, मग तुला देव कळणारच ना. पण लोक म्हणले देव नाहीच आहे, नसू द्या, याच्यातला गेलो कशातच नाही. म्हणजे जीव म्हणजे कोण, बरं जाऊ द्या, जीवच देव आहे. पण जीव गेल्यावर काय करायचं शरीराचं. बरं माझ्या पाठीमागं काही असलं काय उपयोग आहे त्याचा. आता ही ऍक्सिडेंट झाला होता इथं आपल्या कोकणगाव, तू पडली खाली तर मी तुला उठवलं, तू म्हणती मा लेकरू आहे. ते म्हणले तुला खरं सांग काय, बघ तिथं बोर आहे, ही बोर नाही का, बोरच आहे नाही. ते बोरीला बोरं लागले आणि बोरं पिकलेले बोरं पाडायला पोरं काय करतील, दगडच मारतील. दगड मारल्यावर बोर काय देते त्याला, बोरच देते ना. आणि बोर खाऊन ही तृप्त होत्या. याचा अर्थ दगड मारल्यावर काय देते. मग ते म्हणले बघ बोरीला बोरच लागले नसते तर दगड मारला असता का. आता देण्यात झालं का नाही तुमच्या, मग आता उद्यापासून मार खायचा. बघा ठेवून दे मला मार नाही का, कारण नाही मला. बघा काय माणसाला न्यायचं नाही, काय न्यायचं नाही. आता हे उगवल मागचं मुख्यमंत्री लय म्हणायचं मी पुन्हा येईन, आलं का, आलं पाठ ते मी दादानं घोटाळा केला. 4 दिवस विचार राहिलं, जे गेलं ते पुढच्याच बाकड्यावर बसलं. आता बोबाटा नाही, काहीच नाही. हे बघ काय नसतं माणसाला पुन्हा येईन ही शब्द नाही. तसं बघा तुम्ही अभि अच्छे दिन आने वाले हे शब्द या लोकांचे, पण सबका मालिक एक आहे बाबाचे शब्द. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, समर्थांचे शब्द आहेत. आपलं काय, आपल्या एखाद्या शब्दाला किंमत आहे का नाही. तसं तुकोबरायचं किंवा ज्ञानोबरायचं किंवा संतांचे बरेच शब्द. एक अभंग आहे बघा, नाही तरी गेला जन्म